सांगली जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणावरून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी अंमली पदार्थाच्या विरोधात टास्क फोर्स समिती गठीत केली। पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, अन्न औषध अधिकारी व संबंधित अधिकारी अशा 5 जणांचा समावेश या टास्क फोर्स समितीमध्ये असणार आहे। दर सोमवारी याची बैठक घेतली जाईल असे चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट करत, तसेच नशेली पदार्थ कारवाईमध्ये कोणीही दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी मी कुणाला ऐकणार नाही। माझ्या ताकदीवर जे करायचं आहे ते मी करणारच असा इशारा देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलाय। ते सांगली जिल्ह्याच्या नियोजन बैठकीप्रसंगी बोलत होते। यावेळी जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधात कडक भूमिका घेण्याच्या सूचना देखील मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिलेत। प्रबोधन जर आपण म्हणतो की त्याचा प्रभाव निर्माण होईल, शाळांमध्ये जाणं, पालकांचे मेळावे घेणं, कारण पालकांना जास्त अलर्ट करण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे। प्रशासनाने तर आता प्रत्येक शाळांमध्ये जाणं, दप्तरं चेक करणं, कारण परवा तो कोयता चाकू असा विषय झालेलाच आहे, हा निर्णय केलेला आहे। प्रशासनाने वेगवेगळ्या MIDCमध्ये जे बंद कारखाने आहेत त्या बंद कारखान्यांना उघडून माहिती घ्यायची असा निर्णय केलेलाच आहे। आम्ही आज आणखीन एक मोठा निर्णय केला की आम्ही एक टास्क फोर्स अपॉइंट केला। SP, कलेक्टर, फूड अँड ड्रग्स इन्स्पेक्टर आणि मी आणि प्रामुख्याने ह्या विषयातले जे प्रमुख आहेत आत्ता तरी शिंदे, अशा 5 जणांची आम्ही एक टास्क फोर्स अपॉइंट केला आणि दर आठवड्याला मला सोमवारीच येता येईल असं नाही, पण माझा सोमवार प्रयत्न आहे, कारण काहीतरी राज्याचा एखादा कार्यक्रम निघतो, तर दर सोमवारी आलो की नियोजनची बैठक 3 महिन्यांनी एकदा होणार। आणखीन एका कारणाने दरमहा बैठक करावी असा विषय आला आहे, हरकत नाही, 3 महिन्यांनी एकदा किमान करावी असं म्हटलं, दर महिन्याला करायला कोण अडवलं आहे? खूप प्रश्न पेंडिंग आहेत, त्याची उत्तरं समाधानकारक मिळत नाही आहे। असं ठरलं की दरमहा करू, म्हणजे बजेट काही विषय नसतील, ओन्ली प्रश्न 2-2, 3-3, 4-4 तास चालू। तसं दर आठवड्याला ह्या टास्क फोर्सची मिटिंग आम्ही करणार आणि त्या टास्क फोर्सच्या मिटिंगमध्ये खूप सूचना येतील, काही माहिती पण येईल। तसं एक सूचना आली की बा अनेक पोलीस स्टेशनला अनेक वर्ष 30-30 माणसं ही वेगवेगळ्या नावाने पुन्हा ते पोलीस स्टेशन सोडत नाही आहे। आम्ही टास्क फोर्समध्ये माहिती घेऊ, चला अशी यादी सबमिट करा, त्यांच्या सगळ्यांचे ट्रान्सफर करा। काही चांगले अधिकारी आहेत त्यांना एखाद्या ठिकाणी हलवू नये अशी सूचना येईल। असा जी सूचना पत्रकार म्हणून तुम्ही पण कराल, कारण तुमचा नागरिकांशी कनेक्ट आहे, त्या सगळ्या सूचना आम्ही मान्य करू, पण सगळे मिळून एकदा हा जो राक्षस आहे तो आपल्याला सगळ्यांना म्हणून संपवायला लागेल। मला आठवतं की 14 ते 19 मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, सांगलीचा होतो। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये डॉल्बीचं टोक गाठलं गेलं आणि मी IG विश्वास नांगरे पाटील, त्यावेळेचे ॲडिशनल SP सुहेल शर्मा, ज्यानंतर इथे SP आले, अशाने आपण निर्णय केला की प्रबोधन करू, बक्षिसं लावू, आम्ही डॉल्बी लावायचं नाही तर काय लावायचं, तो नाशिकचा ताशा लय महाग असतो, आम्ही पैसे देऊ, असं करून आपण डॉल्बीमुक्त गणपती केला पाहिजे। आम्ही तो केला, मला खूप आनंद होतो की आम्ही तो केला। आता ते पुढे राहिलं नाही राहिलं हा विषय वेगळा, पण ते वर्ष आम्ही असं